नाशिक जिल्ह्यातील गोदावरी येथील वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असताना मियावाकी जंगल उभारणीसाठी पालघर तालुक्यातील दहिसर वन परिक्षेत्रातील दुर्वेस गावाच्या हद्दीत मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या वन विभागाच्या जागेतील लाखो झाडांची कत्तलीचा प्रकार उघडकीस आला आहे. सावर, साग, करवंद, ऐन, पलस, जांभूळ, हुम, वेहळा, बुक्षीसारख्या विविध स्थानिक प्रजातीची 1 लाखांपेक्षा अधिकच्या संख्येने असलेल्या जिवंत आणि 4 ते 5 फूट उंचीच्या झाडांची बळी देण्यात आली आहे. लाखो झाडांची कत्तल करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दुर्वेस गावाच्या हद्दीतील राखीव वन असलेल्या कंपार्टमेंट क्रमांक 167 मधील 2 हेक्टर क्षेत्रात मियावाकी जंगल तयार करण्यासाठी 44,000 झाडांची लागवड केली जाणार आहे. मियावाकी जंगल उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 1 कोटी रुपये खर्चून 2 हेक्टर क्षेत्रातील मियावाकी जंगलाला संरक्षक जाळी, ठिबक सिंचन तसेच अन्य सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. दुर्वेस गावातील महामार्गालगतच्या एका प्लॉटमध्ये सुरू असलेल्या कामाला गैरसोयीचे असलेले जंगल हटवण्यासाठी मियावाकी जंगल उभारणीचा घाट घालण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वन विभागाच्या भ्रष्टाचारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाखो झाडांची कत्तल करण्यासाठी सहकार्य केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे. माहितीचे माझे नाव आहे पुंडलिक दामोदर कडव, वन कमिटी अध्यक्ष आणि वन संयुक्त कमिटीचा पण अध्यक्ष आहे मी. परंतु या फॉरेस्टवाल्यांनी मला कधीच आम्हाला बोडीला विचारलं नाही, अध्यक्षाला विचारलं नाही. ग्रामपंचायत हमेशा बोलत असतो, ग्रामपंचायत सरपंचाला विचारलं का हे कोणा डिमांड देत नाही आणि यांचे परस्पर हे लोक कामं करतात. पहिली गोष्ट ते करायलाच नको होतं आणि एवढा मोठा प्रोजेक्ट झाला पण अजून आम्हाला आम्ही हमेशा येतो जातो. हे बोलतात साहेबांचे मग साहेबांचे पण नेमकं कोणत्या साहेबांचं आहे? आता बघा एवढा मोठा जंगल आहे, हे जंगल पूर्ण नायनाट करायचे. मग आता हे पूर्वीचं जंगल आहे आणि आता JCB पोकलेन लावून हे जंगल सर्व तोडलेलं आहे आणि हे पूर्ण बाजू आणि ही काय म्हणजे इथे डेव्हलपमेंट आल्यामुळे डेव्हलपमेंटचा फायदा झाला पाहिजे, त्याच्यासाठी हे लोक रोपं लावतात. आणि जंगली रोपं तुम्ही मूल सोडून तुम्ही नवीन रोपं लावणार आणि पूर्वी पण फॉरेस्टवाल्यांनी किती रोपं लावले, सर्व MLA तरी रोपं आहे का नाही. आणि हे फक्त पैसे खायची ढोका करतात आणि वन कमिटी अध्यक्ष सचिवाला जरी विचारत नसतील तर हे विचारणार कोणाला? आणि याची परस्पर काम करतात, याला न्याय म्हणतात का? मागणी आमची एवढीच आहे तर हे काम सर्व थांबलं पाहिजे आणि जर असंच राहिलं तर आम्ही मोठा इथं मोर्चा काढू. असं आमचं म्हणणं असं होतं की इथे भरपूर झाडं होती, दाट अशी झाडी होती. या लोकांनी सगळे पोकलेन वगैरे लावून या जंगलाची पूर्ण नासधूस करून टाकलेली आहे. इथे जी होती जांभळीची झाडं होती, खैराची झाडं होती, आंब्याची वगैरे, सुबाबूल होते, अशी बरीचशी झाडे कोसिम वगैरे होते. या लोकांनी रात्री बेरात्री काय केलेलं आहे काय नाही आम्हाला गाववाल्यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता यांनी हे सगळे जंगलाची वाट लावून टाकलेले. कमीत कमी लाखभर झाडं यांनी धुलीस मिळवून टाकलेली आहे. असं माझं मत आहे का इथे जे काम आता चालू आहे हे पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे. ही झाडं जी तोडण्यात आलेली आहे ते बाजूला जे प्लॉट आहे त्यांचा फायदा होण्यासाठी हे पूर्ण या लोकांनी काम केलेलं आहे. आणि गावाची जी संपत्ती आहे हे गावाची संपत्ती पूर्ण लुटण्याचं काम चालू आहे यांचं. मागणी अशी आमची आहे काही जे काम आहे इथलं ते पूर्णपणे बंद झालं पाहिजे. आणि जी इथे अगोदरची जी झाडं होती त्यांना जर चांगलं पाणी वगैरे हे केलं असतं तर ती चांगली वाढली असती झाडं, तर यांना बाहेरून जी झाडं आणायची गरज लागली नसती. मग ऑलरेडी जी झाडं आहेत ती यांना तोडायची काय गरज आहे किंवा JCB पोकलेन लावून उखाडायची काय गरज आहे? हे करता कामा नये. इथे जे वृक्षतोडीला जे जबाबदार आहेत यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असं माझं वैयक्तिक मत आहे. जय हिंद, जय जोहार. आम्ही आदिवासी या जंगलचे रहिवासी असं सर्वच म्हणतात आणि देश हा आदिवासीचा आहे असं म्हणतात. पण आज आमच्या समोर ज्या आमच्या वन विभागाचं हे जे पोकलेन लावून काम चालू आहे हे आम्हाला आवडत नाही. त्याच्या बाजूला एक काम चालू आहे, कोण बिल्डर आहे हे आम्हाला माहिती नाही. आज त्यांच्या बाजूला पोकलेन लावून
आमचे झाडं तोडवतात, मारतात, हे आम्ही खपून घेणार नाही. हे जे काम चाललंय यांचं हे थांबवावं. दिवशी एखादं कुठे थोडंसं एक घासासाठी आम्ही एक मूल तोडतोय तर आमच्यावर कंप्लेंट करतात फॉरेस्टवाले, फॉरेस्ट डिपार्टमेंट आमच्यावर कंप्लेंट करतात. मग आज खुलेआम तुम्ही पोकलेन लावून काम चालू करते. वन कमिटीचे वन कमिटीच्या माणसांना विचारलं तर बोलते आमचं काम चालू आहे, आम्ही तिथे नवीन लागवड चालू करणार आहेत. मग आमची लागवड कुठे गेली? आज जो आहे आता मला सांगा, हे तुम्ही तोडते, आम्ही एखादा समजा थोडस भात शेती लावण्यासाठी आम्ही तोडते, तुम्ही आमच्यावर कंप्लेंट करताय, बरोबर. एखादा थोडीस आमच्या प्लाटातून नवीन सर्तीमधून जे आमचे 7 बारी निघाले तिथे जीसीपी लावून तुम्ही काय बोलताय? इथे जीसीपी लावायचं नाही, हे वन कमिटीचे 7-12 तुमचं आहे पण वन कमिटीचं आहे. तिथे आम्ही खड्डा मारू शकत नाही. खड्डा मारायला जर जीसीपी लावला, आम्ही समजा आपल्याला इथे भाजीपाला वगैरे लावायचे, मग तिथे खड्डा मारायला गेलं मग काय म्हणतात आमचे वन खात्याचे, तिथे तुम्ही जीसीपी लावू शकत नाही. मग इथे पोकले लावून तुम्ही काम करताय, हे काय? हे वन विभागाचं नाहीत का? यांचा का 7-12 फाटलेला आहे का? आज तुम्ही सरळ हे तुडवत चालले.